नमस्कार, मी गिरीश निकम. पासवर्ड श्रीमंतीच्या या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत सोन्यामध्ये आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी या महत्त्वाच्या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेत आमच्या स्टुडिओमध्ये शशांक रावले. विषयाकडे वळण्यापूर्वी मी तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि शशांक रावले यांची थोडक्यात ओळख करून देतो. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत, तसेच ते शेअर ट्रेडिंगमधील तज्ज्ञ आहेत आणि फायनान्शियल ट्रेनर देखील आहेत. टेक्निकल ॲनालिस्ट, शेअर गुंतवणूक आणि ट्रेडिंग सल्लागार म्हणून देखील ते कार्यरत आहेत. चला तर मग शेअर मार्केटमधील गुंतवणूक आणि सोन्यामधील गुंतवणूक या महत्त्वाच्या टॉपिकवर आपण चर्चेला सुरुवात करूया. अगदीच सुरुवातीचा अगदी माझा बेसिक प्रश्न आहे की सोन्यामधील गुंतवणूक किती महत्त्वाची ठरते आणि कशी फायद्याची ठरते? पहिलं तर मला सांगायला आवडेल की अनेक लोकांना वाटतं की सोनं हे गुंतवणुकीचा प्रकार आहे, पण लेट मी टेल यू, सोनं ही गुंतवणूक नाही आहे. सोनं एक जवळपास भारतातील 95% लोकांना वाटतं की सोनं ही गुंतवणूक आहे. सोनं हा गुंतवणूक नाही आहे, तर सोनं हा हेजिंगचा एक प्रकार आहे. ओके, जर तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. हेजिंग काय आहे हे थोडक्यात आधी मी सांगतो. हेजिंगमध्ये तुम्ही दोन गोष्टींमध्ये समजा पैसे लावले आहेत. ओके, दोन गोष्टींमध्ये 10-10 रुपये लावलेत, तर एका ठिकाणी 5 रुपये कमी झाले, दुसऱ्या ठिकाणी 5 रुपये वाढतात. सोनं हे हेजिंगचा प्रकार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही इट्स अ हेज टू शेअर मार्केट, म्हणजे जेव्हा शेअर मार्केट कोसळतं तेव्हा सोन्याचे भाव वाढतात. आणि इव्हन इट्स हेज टू इन्फ्लेशन, म्हणजे महागाई. जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याचे भाव देखील वाढतात. म्हणजे महागाईमुळे तुमच्या खिशातनं पैसे जास्त जाणार आहेत, पण सोन्याची गुंतवणूक तुमची वाढली तर त्याच्यामुळे तुमचे पैसे वाचतात देखील. तर हे पहिल्या लोकांनी समजून घ्यावं. मी तर म्हणतो परंपरेनुसार, म्हणजे आपल्या आजी आजोबांपासून काळापासून की सोनं हे गुंतवणुकीचंच माध्यम आहे, सोनं साठवून ठेवायला पाहिजे मुलीच्या लग्नात, मुलाच्या लग्नात, ही अशी एक मानसिकता झालेली आहे. पण आपल्या गुंतवणुकीतील किती टक्के भाग हा सोन्यामध्ये गुंतवला पाहिजे? माझ्या हिशोबाने जास्तीत जास्त 5 ते 8% भाग तुमच्या पूर्ण गुंतवणुकीला सोन्यामध्ये गुंतवलेला असलेला पाहिजे. त्याच्याहून जास्त सोन्यामध्ये गुंतवणूक करू नाही, तरच तुमचा एक चांगला पोर्टफोलिओ बनेल. अगदी बरोबर आहे. तरी सुद्धा आता काही रिझल्ट्स, म्हणजे काही दिवसापूर्वीच मला वाचण्यात आलं होतं की गेल्या वर्षभरात म्युच्युअल फंडपेक्षा सोन्यामध्ये परतावा चांगला मिळाला. तर मग ह्याबद्दल काय सांगाल? होतं असं की अनेक लोकांना वाटतं आता काही वर्ष सोन्याने चांगले दिले तर आपण सोन्यात गुंतवूया, आणि ज्यावेळी तुम्ही इन्व्हेस्ट करता त्यावेळी ते सोन्याचे भाव पडायला लागतात. लोक काय करतात की जेव्हा महाग होतं सोनं तेव्हा खरेदी करतात, अरे वाढते चला खरेदी करूया, आणि जेव्हा स्वस्त होतं तेव्हा विकून टाकतात, अरे पडतंय. पण माझ्या हिशोबाने जेव्हा स्वस्त होतं तेव्हा खरेदी केलं पाहिजे, आणि महाग होतं तेव्हा विकून टाकलं पाहिजे. म्हणजे जेव्हा महाग होतं म्हणजे इट्स ओव्हर व्हॅल्यू. ओके, आणि जेव्हा स्वस्त होतं इट्स अंडर व्हॅल्यू. तर जेव्हा आता मध्यंतरीच्या काळात अगदी 24-25 हजार तोळ्यापर्यंत भाव होता, आणि आता 30, 31, 32 पर्यंत गेलेला. मग अशा वेळेला लगेच विकून टाकलं पाहिजे? नाही, माझं म्हणणं असं आहे, आता तुम्ही आता जर तुमची गुंतवणूक असेल, समजा 100% तुमची गुंतवणूक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हटलं 5 ते 8% सोन्यात असले पाहिजे, बाकी देखील तुमची गुंतवणूक असेल, जसं तुम्ही शेअर मार्केटमध्ये टाकता, प्रॉपर्टीजमध्ये टाकता, की आणखी इतर गोष्टी टाकता. हां, तर ते बॅलन्स असं असतं की जर तुमचा दुसरा कुठला फंड खाली आला, म्हणजे शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टीची गुंतवणूक खाली आली, तर त्याच्या बाजूला सोन्याचे भाव हे वाढतात. तर तुमचा फंड हा वेल डायव्हर्सिफाईड असेल सगळ्या ठिकाणी, ज्यानं सोनं देखील येतं, तर मार्केट कुठे जाओ, इकॉनॉमी कुठे जाओ, सोन्याचा भाव खाली पडो किंवा वर पडो, पण तुमची ओव्हरऑल गुंतवणूक ज्याच्यामध्ये सर्व काही येतं हे तुम्हाला वाढतानाच दिसेल. जे आम्ही आमचा एक फायनान्स सेशन असतो त्याच्यामध्ये हे सर्व काही आम्ही गोष्टी शिकवतो. म्हणजे आपल्या गुंतवणुकीतील केवळ 5 ते 8% गुंतवणूक ही सोन्यामध्ये झाली पाहिजे. ठीक आहे, आता माझ्या सामान्य माणसाला जर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची तर मग ती दागिने स्वरूपात करावी, किंवा मग सोन्याच्या चिपा मिळतात, बिस्किट मिळतात, याच्यातला कुठला प्रकार हा एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि किफायतशीर राहतो? अनेक लोक, आपली मराठी माणसं, सोनं म्हटलं की दागिने घेऊन घरी ठेवतात. माझ्या हिशोबाने जर तुम्हाला दागिने घालायचे असतील, वापरायचे असतील, तुम्ही ठीक आहे दागिने बनवा, काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर दागिने बनवू नका. ओके, त्या बदल्यात तुम्ही सोन्याची बिस्किटं किंवा तुम्ही नाणी वगैरे घेऊ शकता. दागिने का नाही बनवायचे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो. पहिलं तर दागिने बनवायला तुमची मेकिंग कॉस्ट जाते एक. दुसरी गोष्ट, दागिने बनवताना त्याचं तुमचं मजुरी सुद्धा, आणि सोनं थोडंसं उडतं देखील. ओके, त्याच्यामध्ये. आणि तिसरी गोष्ट, कदाचित सोनार देखील थोडंफार सोनं आपलं साईडला काढतो. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून तुम्ही दागिन्यांमध्ये दागिन्यामध्ये गुंतवू नका. तर तुम्ही सोन्याची बिस्किटं किंवा सोन्याची नाणी घ्या. आपल्या या चर्चेलाच उद्देशून आणखीन एक पूरक प्रश्न आहे की अनेक जण मग सोन्याचे नाणी घेतात, पण कुठे बँकेकडनं घेतात. म्हणजे अनेक बँका आहेत किंवा मग अशा कंपन्या पण आहेत की ते सोन्याची नाणी तयार करतात. तर ह्याच्यातलं कुठला बेस्ट ऑप्शन आहे? जर मला सोन्याचंच नाणं घ्यायचं असेल मग ते बँकांकडनं घ्यावं का ज्या काही प्रायव्हेट खाजगी कंपन्या आहेत त्यांच्याकडनं घ्यावं? बँकांना घेतलं ते चालेल, कारण बँका हे मोठं नाव आहे, तर सहसा बँका कधी तुम्हाला फसवणूक करणार देखील नाही. किंवा जर मोठे जे चांगले रेप्युटेड ज्वेलर्स आहेत जे तुम्हाला सर्टिफिकेशन देखील देतात, तर त्या ज्वेलर्सकडून तुम्ही नक्कीच घेऊ शकता. जर तुम्हाला 22 कॅरेट हे मॅक्झिमम तुम्हाला प्युरिटी तुम्हाला सोन्यामध्ये भेटते.
तर तुम्ही साधारणतः तसं घेऊ शकता. अगदी बरोबर. आपण गोल्ड ETF या प्रकाराकडे वळूया. गोल्ड ETF किंवा पेपर गोल्ड हा प्रकार काय आपल्या प्रेक्षकांना तुम्ही समजून सांगा. येस. जसं मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही सोन्याचे नाणी किंवा सोन्याचे बिस्किट्स वगैरे घेऊ शकता, ज्याच्याने तुमचा फायदा असा होतो की तुमचं मेकिंग कॉस्ट वाचते, तुमचं सोनं उडत नाही आणि कुठेही फसवणूक होण्याचा चान्सेस नसतात. बरोबर. पण त्याच्यामध्ये आणखीन काही प्रॉब्लेम्स आहेत की तुम्हाला सोनं जर तुम्हाला तुमच्याकडे बिस्किट्स असतील तर तुम्हाला ते सांभाळणं सुद्धा घरी ठेवलं वगैरे तर सांभाळणं थोडं मुश्किल होऊन जातं. सेकंडली जर तुम्ही सोन्याची बिस्किटं घेतलेली आहेत तर त्याच्यामध्ये प्युरिटी तुम्हाला जास्तीत जास्त 22 कॅरेट हे प्युरिटी भेटते. आणि अनेकदा आपण करतो सोनं आपली जी सामान्य माणसं आहेत हे बिस्किटं किंवा काही घेताना सोनारकडे जातात, राईट. तर होतं असं की जेव्हा तुम्ही सोनारकडे जाता तेव्हा जो मार्केट रेट जो आहे, ॲक्च्युअल जो कमोडिटी मार्केटचा रेट आहे सोन्याचा, त्या मार्केटपेक्षा जास्ती रेटने तुम्हाला ते लोक विकतात, 1000-1500 रुपयांनी जास्ती विकतात. आणि तेच सोनं तुम्ही आज घ्या आणि उद्या त्याच्याकडे विकायला जावा, तेच सोनं तुम्हाला ते 1,500 रुपये कमी भावाने तुम्हाला देतात. त्याला आपण बोलतो घट आली. बरोबर. हा, घट आली असं ती लोक बोलतात. ओके. ही तर असं न करता जर तुम्ही गोल्ड ETF जो हा प्रकार आहे, गोल्ड ETF काय आहे तुम्हाला इज इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड, म्हणजेच पेपर गोल्ड असतं. बरोबर. जे की गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला रिअल गोल्ड भेटत नाही, तुम्हाला पेपर गोल्ड भेटतं. पेपरवरती लिहून येतं की तुम्हाला गोल्ड भेटलेलं आहे. म्हणजे कागदावरचं सोनं असतं ते. येस, कागदावरचं सोनं असतं. त्याच्यामध्ये फायदा असा होतो, पहिली तर तुम्हाला प्युरिटी भरपूर चांगली भेटते. बरोबर. म्हणजे जी तुम्हाला जर 24 कॅरेट बोललं तर 24 कॅरेटच भेटणार तुम्हाला, शुद्धता असते. येस. त्याच्यानंतर तुमचं आणखीन फायदा असा होतो की जो रेट मार्केट रेट जो आहे त्या रेटमध्येच तुम्हाला ते सोनं मिळतं. येस, तुम्हाला चुकीचा रेट मिळत नाही. त्याच्यानंतर मग सोनं चोरी व्हायचं टेन्शन असतं, कारण पेपर्स हे तुमच्या नावाने आहेत. जरी आमच्या हातात आले पेपर्स सांभाळण्याचं टेन्शन नाही, सांभाळण्याचं काही टेन्शन नाही. येस, इव्हन ते पेपर्स म्हणजे तुमचं सॉफ्ट कॉपीज देखील तुम्हाला येतात, म्हणजे तुम्हाला पेपर देखील सांभाळायची गरज नाही. सगळं पेपर हरवला तरी काही टेन्शन नाही. येस, काहीच टेन्शन नाहीये. हे एक आहे. आणि गव्हर्नमेंट अप्रूव्ड असल्यामुळे त्याच्यामुळे कुठे फसवणुकीचे चान्सेस नसतात. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आणखीन एक फायदा असा आहे की तुम्हाला खरेदी आणि विक्री करणं भरपूर सोपं असतं. आज जेव्हा आम्ही विकायला होतो पहिलं तर चांगला भाव देखील भेटत नाही सोन्याला. जेव्हा मी नाणी किंवा बिस्किट्स वगैरे घेतो तेव्हा भाव पण भेटत नाही आणि विकणं थोडं डिफिकल्ट होऊन जातं. पण ह्याच्या पूर्ण भारतातले बायर्स आणि सेलर्स एका ठिकाणीच येतात. तुम्ही कधीही विकू शकता, कधीही खरेदी करू शकता. एवढं सोपं आहे. म्हणजे लिक्विडिटी भरपूर जास्ती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी विक्री करणारे लोक भरपूर जास्ती आहेत. हा एक फायदा होतो. आणि त्याच्यावर मोठा फायदा होतो देशाला होतो. म्हणजे आज जर आपण फिजिकल गोल्ड जर घेत आहोत तर आपल्या देशाला भरपूर जास्ती गोल्ड इम्पोर्ट करावं लागतं. जर गोल्ड तुम्ही इम्पोर्ट केलं तर आपले इम्पोर्ट्स वाढतात. इम्पोर्ट्स वाढल्यामुळे डॉलरची कॉस्ट वाढते. डॉलर वाढल्यामुळे क्रूड ऑइल कच्चं तेलाचा भाव वाढतं. कच्चं तेलाचा भाव वाढल्यामुळे डिझेल महाग होतं आणि डिझेल महाग झाल्यामुळे ट्रान्सपोर्टेशन आणि आपल्याकडे महागाई देखील वाढते. जर तुम्ही गोल्ड आपण इम्पोर्ट कमी केलं म्हणजे पेपर गोल्ड घेतलं तर आपल्याकडे महागाई देखील फार कमी होण्याचे चान्सेस. आपण देशाला देखील प्रगतीसाठी मदत करू शकतो. अगदी बरोबर. अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे तुम्ही एवढं सगळं महत्त्वाची माहिती दिलेली आहे की इलेक्ट्रॉनिकली ट्रेडेड फंड्स म्हणजे ह्या कन्सेप्टवर म्हणजे आपले जे सामान्य प्रेक्षक पाहत असतील पण त्यांना मग ETF गोल्डमध्ये किंवा पेपर गोल्डमध्ये जर गुंतवणूक करायची असेल मग त्यांनी कुणाकडे जावं आणि या गुंतवणुकीची योग्य वेळ काय असेल? येस, पहिलं तर तुम्ही म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, बँकिंग किंवा इव्हन शेअर ब्रोकर्स जे असतात त्यांच्याकडे देखील जाऊ शकता. हे तुम्हाला नक्कीच मदत करतील. तुम्हाला गोल्ड ETF कसं खरेदी करायचं तुम्ही कोणाकडे जाऊ शकता. इव्हन तुम्ही गुगलवर जरी टाईप केलं की गोल्ड ETF कुठे मिळेल मला तरी पण तुम्हाला त्याच्यावरती माहिती भेटू शकते. तर काही एवढं डिफिकल्ट नाही गोल्ड ETF खरेदी करणं. आणि सुरुवातीला किती गुंतवणूक केली पाहिजे सोन्यामध्ये? हां, जसं मी म्हटलं तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 5 ते 8% गुंतवणूक असली पाहिजे. आणि दुसरी जो तुम्ही प्रश्न विचारला की कधी केलं पाहिजे, योग्य वेळ काय. अनेक लोक मग ते गोल्डची गुंतवणूक असो, शेअर्सची असो किंवा प्रॉपर्टी योग्य वेळेची वाट बघत असतात. लेट मी टेल यू, नो वन कॅन टाइम द मार्केट. म्हणजे असं मी आजपर्यंत असं माणसाने पाहिलं की बरोबर सांगू शकतो एवढा भाव वाढेल की एवढा भाव कमी होईल. कारण ते त्याचे जे वाढीव किंवा कमी भाव होण्याचे चान्सेस आहेत ते ग्लोबल डिमांड, सप्लाय आणि अनेक गोष्टींवर डिपेंड असतात जे कदाचित आपल्याला ट्रॅक करणं भरपूर डिफिकल्ट. एका सामान्य माणसाला ते ट्रॅक करणं भरपूर डिफिकल्ट होतं. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जसं मी माझा बाकी सगळ्या कार्यक्रमात बोलतो की बाबा तुम्ही गोल्ड किंवा प्रॉपर्टी किंवा इक्विटी कुठे इन्व्हेस्ट कराल तर इन्व्हेस्टमेंट इज नॉट अ वन टाइम प्रोसेस, इट्स अ हॅबिट. तुम्ही जे काही तुम्ही कमवता त्यातनं दर महिन्यात थोडा भाग हा म्हणजे तुमच्या कमवलेल्या इन्कम मधनं 5 ते 8% भागा तुम्ही गुंतवणुकीमध्ये पण सातत्य पाहिजे. ज्यांनी का जर एखाद्या वेळी तुम्हाला महागड्या भावामध्ये जरी सोनं भेटलं, ह्या महिन्यात महागड्या भेटलं, 2-3 महिन्यात भाव पडला तर स्वस्तामध्ये भेटेल. म्हणजे तुमचं एक ॲव्हरेज आउट होतं आणि काही दिवसांनी तुमचा जो ब्रेक इव्हन आहे तो तुमचा लवकर येतो. म्हणजे सोन्याचा भाव वाढायचा ब्रेक इव्हन तुमचा लवकर येतो आणि कालांतराने तुम्हाला तुमचे सोन्याचे भाव वाढलेले जर तुम्ही अशी सवय लावून ठेवली तुम्हाला. अगदी बरोबर. शेअर बाजारातील गुंतवणुकीविषयी सुद्धा महत्त्वाच्या विषयांवर आपण महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या विशेष कार्यक्रमात इथं घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.
पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या खास कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोनं आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी या विषयावर आपण चर्चा करतोय आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करत होते. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही गोल्ड पेपर याच्यावर भरपूर माहिती दिलीत. आता आपण शेअर मार्केटकडे वळूया. तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना माझं उत्पन्न जर XYZ असेल तर त्यातला किती टक्के वाटा मी शेअर बाजारामध्ये गुंतवला पाहिजे? ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं, समजा एक 100% उत्पन्न आहे तुमचं, त्यातनं जसं मी म्हटलं 5 ते 8% तुमचं सोन्यामध्ये असलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामधनं 100 मायनस युअर एज. आता एखाद्या व्यक्तीचं एज असेल समजा 35, तर 100 मायनस युअर एज म्हणजे जवळपास ते होतं 65. बरोबर. ओके, तर तुम्ही 65% हा तुमच्या इन्कमचा भाग, मॅक्झिमम 65% तुम्ही गुंतवणुकीमध्ये म्हणजे शेअर मार्केटच्या गुंतवणुकीमध्ये तुम्ही टाकू शकता. ओके, आणि त्यातनं देखील तुम्ही एक साधारणतः मी बोलतो एक 15 ते 20% तुम्ही ट्रेडिंगमध्ये वापरू शकता आणि बाकी राहिलेलं तुम्ही गुंतवणूक करू शकता. आणि राहिले जे 35% आहे तुमच्याकडे त्यातनं 5 ते 8% तुम्ही सोन्यामध्ये गुंतवू शकता. आता असं मी म्हटलं, आपण सोन्याबद्दल बोलत होतो, तर मार्केटचा जो पैसा, घुमून फिरून जो पैसा आहे तो पहिलं तर दोनच गोष्टींमध्ये येतो, जे काय इक्विटी आणि प्रॉपर्टी. इक्विटी म्हणजे शेअर मार्केट आणि प्रॉपर्टीमध्ये येतो, म्हणजे कुठलाही बँक्स, म्युच्युअल फंड, इन्शुरन्स, ह्यांचा सर्वांचा पैसा सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांचे सुद्धा व्यवहार शेवटी पैसा शेअर मार्केटमध्ये येतो. येस, आणि हेजिंग करण्यासाठी हे गोल्ड असतं. बाबा इकडे काही वर खाली झालं तर गोल्ड हे तुम्हाला सपोर्टिव्ह असतं. इकडे जर लॉस झाला तर इकडे गोल्ड तुमचं प्रॉफिट करून देतं. तर म्हणून त्यातनं एक शेअर मार्केट हा भरपूर चांगला उपाय, ज्याच्यात तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. पहिले तर मी ट्रेडिंग बद्दल बोलीन, किंवा तुम्ही ट्रेडिंग जर तुम्ही केलं तर डेली ट्रेडिंग करून तुम्ही साधारणतः दिवसाला 2, 3, 4, 5% सहजरित्या कमवू शकतात. आज अनेक गृहिणी किंवा अनेक माणसं आहेत जी माझ्याकडे चांगल्या रीतीने ट्रेडिंग करून चांगले पैसे, आणि त्याला पूर्ण वेळ द्यावा लागत नाही. आणि पूर्ण वेळ दिवसातले काही तास एक 2-3 तास तुम्ही चांगल्या रीतीने पैसे, आम्ही स्वतःच फक्त दिवसातनं 2 तास काम करतो, 2 तास ट्रेडिंग करतो आणि चांगल्या रीतीने पैसे त्याच्यामध्ये बनतात. तर एक तुम्हाला तो म्हणता ना, इट्स अ टूल फॉर यू दॅट यू कॅन युटिलाइज युअर फ्री टाइम टू मेक मनी एनी टाइम विथ द हेल्प ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे तुमच्याकडे कधी तुमचा फ्री टाइम तुम्ही ट्रेडिंग करण्यासाठी वापरून चांगले पैसे बनवू शकता आणि श्रीमंत होऊ शकता. येस, नक्कीच. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की शेअर बाजारामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. काही टॉपच्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन तुम्ही एक लॉंग टर्मसाठी गुंतवणूक करू शकता. एक शॉर्ट टर्म पण हा प्रकार आहे, आणि ट्रेडिंग हा एक प्रकार आहे की ट्रेडिंगमध्ये तुम्ही दिवसाच्या दिवसाला व्यवहार करून पैसे कमवू शकता. आपला गुंतवणुकीचा विषय येताना एक शेअर मार्केटवर बोलताना एक म्युच्युअल फंड्सचा एक कन्सेप्ट आहे की सिप सिस्टीमद्वारे तुम्ही दर महिन्याला थोडी रक्कम तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवू शकता. त्याचाही परतावा तुम्हाला चांगला मिळू शकतो. तर आपल्या प्रेक्षकांना सांगेल की ते कितपत लाभदायक आहे. माझ्या हिशोबाने मी खरं ते सांगतो, आजपर्यंत मला एकही माणूस असा भेटला नाही ज्यांनी म्हटलं की मी म्युच्युअल फंडमध्ये लाखांमध्ये पैसे टाकले आणि मी करोडपती झालो. पण माझ्याकडे असे अनेक माणसं आहेत ज्यांनी इक्विटी किंवा प्रॉपर्टीमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स केलेत आणि लाखांमध्ये टाकले आणि ते करोडपती झालेले आहेत. आज मी पाहिलं, म्युच्युअल फंड तुम्हाला तेवढेच रिटर्न देतात ज्याच्यामध्ये तुम्ही म्हणा तुम्ही शांत राहाल, की बाबा जर तुमचे गुंतवणूक समजा 40, 50, 60% वाढले, तुम्हाला एक 15-20% ती लोक वाढ देतात. तर माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला नॉलेज नसेल, जर तुम्हाला ज्ञान नसेल, अनेक लोकांना हे देखील वाटतं की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा एक म्युच्युअल फंडचा एक कन्सेप्ट आहे, बट इट्स नॉट दॅट. इट्स अ काइंड ऑफ पॅटर्न. म्हणजे तुम्ही हे इक्विटीमध्ये देखील तुम्ही वापरू शकता. इक्विटीमध्ये तुम्ही SIP दर महिन्याला करू शकता. जर तुम्हाला योग्य ज्ञान भेटलं कसं इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करा, तुम्हाला म्युच्युअल फंडकडे जायची गरज नाही. आम्ही एक फायनान्स सेशन घेतो ज्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी छान सोपी सिस्टम शिकवतो गुंतवणुकीची, की तुम्हाला जास्ती काही ज्ञान किंवा जास्ती काही आयडिया लावायची गरज नाही, किंवा जास्ती इनडेप्थ फंडामेंटल टेक्निकल अनालिसिस वगैरे गुंतवणूक करताना करायची गरज नाही. फक्त कॉमन सेन्स आणि आयडिया लावायची, आणि तुम्ही म्युच्युअल फंडपेक्षा किती चांगले रिटर्न्स तुम्ही त्याच्यामध्ये एक सामान्य माणूस देखील काढू शकतो. अगदी बरोबर. म्हणून तर मी वर्कशॉपच्या मुद्द्यावर येणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात इथं झाली एक वेळ ब्रेकची. पाहत राहा झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीच्या आमच्या विशेष कार्यक्रमात ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. सोनं आणि शेअर बाजारामध्ये गुंतवणूक कशी करावी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत होतो, आणि ट्रेडिंग एक्सपर्ट शशांक रावले आपल्याला मार्गदर्शन करत होते. शशांक सर, ब्रेकला जाण्यापूर्वी तुम्ही पेपर गोल्ड म्हणजे सोन्यामध्ये कशी गुंतवणूक करावी, किती टक्के करावी ते सांगितलं. नंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी त्याबद्दल तुम्ही बोलत. आता मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतो, ते म्हणजे तुमचे वर्कशॉप. मला वाटतं नाशिक, ठाणे, मुंबई दादर, म्हणजे मुंबईत दादरमध्ये आणि पुण्यामध्ये इथे तुमचे वर्कशॉप होतात. तर आपला कार्यक्रम बघून जर कोणाला वाटत असेल की आपल्याला ह्या वर्कशॉप सरांचं वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे, तर वर्कशॉपविषयी थोडक्यात माहिती द्या की किती वेळाचं वर्कशॉप असतं, त्यामुळे सामान्य माणसाला काय माहिती मिळू शकते.
जवळपास एक 2.5 तासाचा तुम्हाला एक वर्कशॉप असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण मार्केटची बेसिक माहिती दिली जाते की बाबा तुम्ही कसं एक शून्य माणूस ज्याला काही मार्केटचं ज्ञान नाहीये बरोबर. तो देखील या वर्कशॉपमध्ये येऊ शकतो आणि तुम्हाला झिरो पासून कसं ट्रेडिंग गुंतवणूक हेच नाही तर आज जसं आपण गोल्ड बद्दल बोललो असे अनेक गुंतवणुकीचे प्रकार आहेत प्रॉपर्टी पासून ते भरपूर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत अनेक गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला आम्ही माहिती देखील देतो आणि आपण गुंतवणूक करताना कुठे चुका करतो आणि आपल्या बरोबर काय काय चुका होतात म्हणजे तुम्ही जेव्हा बँकांमध्ये किंवा कुठे गुंतवणूक करता तर आपल्या काय काळजी घेतली पाहिजे काय काळजी घेतली पाहिजे ह्याच्याबद्दल तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये माहिती दिली जाते आणि तुम्ही चांगल्यारीत्या ट्रेडिंग करून कसे पैसे कमवू शकता ह्याच्याबद्दल देखील तुम्हाला माहिती मला असं वाटतं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की त्याला रजिस्ट्रेशनची गरज नाहीये मोफत कार्यशाळा आहे वाटतं उद्या नाशिकमध्ये कार्यशाळा आहे उद्या नाशिकमध्ये आहे त्याच्यानंतर परवा ठाण्यामध्ये आहे त्याच्यानंतर मग बुधवारी दादर इथे आहे आणि त्याच्यानंतर गुरुवारी तुमची पुणे इथे कार्यशाळा आहे तर ते वर्कशॉप अटेंड करून एका सामान्य माणसाला एक बऱ्यापैकी बेसिक माहिती मिळू शकते आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढू शकतो की शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली पाहिजे अगदी बरोबर ना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मला आता शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायची किंवा आपला कार्यक्रम बघून एखाद्या कर्मचाऱ्याला शेअर बाजारामध्ये काही पैसे गुंतवायचे बा एक 10-20 हजार रुपये गुंतवायचे तर त्यासाठी काही सॉफ्टवेअरची गरज आहे का किंवा तुम्ही मगाशी ट्रेडिंगचा उल्लेख केला की तुम्ही दिवसभर पण थोडासा वेळ देऊन सकाळी खरेदी करून संध्याकाळी विकून हा ट्रेडिंग करून पण थोडेफार पैसे कमवू शकतात मग हे ट्रेडिंग करताना मला शेअर ब्रोकरची मदत घ्यावी लागेल का किंवा स्वतः माझ्याकडे काय सॉफ्टवेअर असेल तर त्या सॉफ्टवेअरचा वापर करून मी शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवू शकतो पहिलं तुम्हाला शेअर ब्रोकरची मदत ही घ्यावीच लागते ट्रेडिंग अकाउंट ओपन करताना कारण तो तुम्हाला सर्व्हिस प्रोव्हाइड करतो जर तुम्हाला सौदा करायचा आहे तर तो मध्ये एजंट आहे तो ब्रोकर आहे त्याची तर गरज लागतेच तुम्हाला अनेक लोकांना भीती असते बाबा ह्याच्यावर खर्च किती आहे गुंतवणूक किती आहे मला सांगायला आवडेल हा एक सर्वात कमी पैशामध्ये चालू होणारा व्यवसाय आहे तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्ती काही नाही फक्त काही ट्रेडिंग अकाउंट ओपन काही तुम्हाला त्याच्यात पैसे टाकावे लागतात तुमच्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही काही टाकू शकता आणि दुसरी गोष्ट सॉफ्टवेअर हे तर अनेक ब्रोकर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट देखील सॉफ्टवेअर देतात आमच्याकडे देखील तुम्हाला एक फ्री ऑफ कॉस्ट सॉफ्टवेअर भेटतं ज्याच्यात तुम्ही प्रॉपर रीते अनालिसिस करून तुम्ही चांगल्या रीतीने पैसे कमवू शकता आणि बाकी इतर आणि तुमच्याकडे कम्प्युटर किंवा लॅपटॉप असला पाहिजे आज एक सामान्य माणसाकडे एक साधा कम्प्युटर किंवा लॅपटॉप असतो एवढेच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या रीतीने ट्रेडिंग आणि गुंतवणूक करून पैसे कमवू शकता तर आपला कार्यक्रम बघून बरीच माहिती तुम्ही दिलेली आहे तर कोणाची अशी जिज्ञासा जागृत झाली की चला मला शेअर मार्केटमध्ये थोडेसे पैसे गुंतवायचे किंवा मला ट्रेडिंग करायचे तर सुरुवातीला ट्रेडिंगकडे वळावं का पहिलं नुसतं 4-5 टॉप कंपन्यांचे जे आपल्याला कंपन्या माहिती असतात की या प्रॉफिटमध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्यांचे काहीतरी थोडेसे शेअर घ्यावेत ट्रेडिंग म्हणजे पहिलं थोडीशी गुंतवणूक करावी आणि मग ट्रेडिंगकडे वळावं थोडंसं नॉलेज घेऊन मी तर म्हणेन पहिलं तर ट्रेडिंग आणि गुंतवणूक हे दोन वेगळे प्रकार आहेत म्हणून तो कुठला पहिला प्रकार कुठला वळावा प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड आहे जर आज एखाद्या व्यक्तीला वेळ आहे चांगला ट्रेडिंग करायला किंवा त्याच्याकडे वेळ असतो त्यांनी ट्रेडिंगमध्ये डायरेक्टली उतरलं तरी चालेल जर ते काही पैसे कमवत असेल तर काही जसं मी आधी म्हटलं की काही टक्के त्याचे ट्रेडिंगमध्ये जाऊ दे आणि काही टक्के गुंतवणुकीमध्ये जाऊ दे असं पहिलं हे किंवा दुसरं हे असं करायची काही गरज नाही कारण तुमच्याकडे दोन्हीकडे इन्व्हेस्टमेंट असतील मग इट्स अ काइंड ऑफ डायव्हर्सिफिकेशन मग तुमचे दोन्हीकडे पैसे वाढताना एखाद्या ठिकाणी जरी तरी थोडे कमी झाले दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच वाढताना दिसते तर माझं म्हणणं आहे तुम्ही दोन्हीकडे टाका एक साथ आणि ते आम्ही जो प्रपोर्शन सांगितला पर्सेंटेजच्या त्या हिशोबाने तुम्ही टाका तुमचे पैसे वाढतील अगदी बरोबर आहे पण सोन्यावर तर तुम्ही खूप बोललात आता गुंतवणुकीबद्दल तुम्ही अनेक मुद्द्यांवर तुम्ही भाष्य केलेलं आहे अगदी जाता तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल की शेअर मार्केटमध्ये कारण अनेकांना अजूनही मनात धडकी असते नको बा शेअर मार्केट म्हणजे कधी पैसे डुबतील पण असे कार्यक्रम बघून त्यांना बऱ्यापैकी माहिती मिळते आणि ते कुठेतरी 2 पावलं पुढे टाकतात आणि कुठेतरी पैसे गुंतवायला तयार होतात त्यांची मानसिक तयारी तरी होते आणि वर्कशॉपमध्ये तर ते आणखी तयार होतात तरी जाताना तुम्ही आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना काय सल्ला द्याल आपली अनेक मराठी माणसं हे गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करायला घाबरतात तर काही घाबरायची गरज नाहीये आज अनेक दुसऱ्या जातीतली माणसं आपल्या भरपूर पुढे गेली हो बरोबर तुम्ही देखील या पुढे आणि आमच्यासारखे सल्लागार असेल तुम्हाला भरपूर चांगल्या रीतीने फायदा होईल आज आमचे कितीतरी जे लोक ट्रेन होऊन गेले ते भरपूर चांगले रीतीने ट्रेडिंग आणि गुंतवणूक चांगले पैसे कमवतात असे रिस्क आहे त्याच्यामध्ये पण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन तुम्ही जर केलं तुमचे चांगल्या रीतीने पैसे वाढतात का कारण रिस्क घेतल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात काही धोका पत्करलाच पाहिजे पुढे जायचं असेल तर नक्कीच पत्करला पाहिजे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं तुम्ही नक्कीच सांगा अगदी बरोबर आणि सोन्यामध्ये पण गुंतवणूक करायला काहीही हरकत नाही फक्त 5 ते 8% येस नक्की एकूण गुंतवणुकीच्या अगदी महत्त्वाच्या विषयावर तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीत आणि मला असं वाटतं की आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साधा एकदा युवक असेल किंवा साधा आपला खासगी कर्मचारी जरी असेल तरी त्याची हिंमत होईल आणि तो शेअर मार्केटमध्ये थोडे पैसे गुंतवेल आणि त्यातनं तो प्रगती करेल उत्कर्ष करेल तुम्ही इथे आलात बहुमूल्य माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद थँक्स पासवर्ड श्रीमंतीच्या या खास कार्यक्रमात इथंच थांबतोय ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा Zee24 तास रहा एक पाऊल पुढे Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.